हॅलो, हा काय शेताला चालू आहे? पण शेतात मी चालन 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 आलो आलो 10 मिनिटात आलो गावात. चालतंय. अरे वा, आज दरवाजा उघडा आहे. बरं झालं, दर्शनाचं मस्त पाटील इलाज बारे थांबलं. हा नाही दरवाजा उघडा खावला आपल्याला. दर्शन बाकी व्यवस्थित झालं. राजकोण काय दिसत नाही. काय करतेस पाटील मग दर्शन आता झालं. मग आता काय बाकीचं काय, आता काय करायचं काय? काय तर काम आहे सगळी यात्रा काय यात्रा संपल्या. काय फिरत काय तर नियोजन केलं पाहिजे आपल्याला. मग कुठे नेताय फिरायला? काय येऊ गोव्याला. मग काय तिकडं सारखं कोकणा भेटणं जाता तिकडे आपलं जाऊ गोव्याला. विदेशात तिथे माणसं बिनसं आपलं पाहुणं पण बोलावले मस्त पैकी. तिथे सनसेट मध्ये बसायला जाऊ, सगळे एन्जॉय करू. कवर बसता गावाचे रोज काम करते वाईस का बाहेरचं दुनिया बघा वाईस काय चाललंय काय नाही. होय हो पाटील, विदेशातून नक्की पाहुणे यायचे का पाहुणे यायचे? अहो पुजड काय बोलतं बा, ऐकन कोणतरी. आता पाहुणे आपल्याला काय करायचे, आपण जाऊ फक्त एन्जॉय करायचं आहे फक्त आपल्याला. तुम्हाला काय करायचं आपलं नियोजन कसं तुम्हाला माहिती आहे ना पाटील? आपण दोघच जाऊन काय करणार? पण गँग नेऊन आपली गँग पाहिजे. त्यांना तर न्यायलाच लागेल की दोघं जाऊन काय करता तिथं. एवढे लांब जायचे म्हणजे गँग तर पाहिजे आपली सोबत सगळी. गेलोय पाहिजे म्हणा. हा लय दिवस झाले गेलोच नाही आपण. कुठं काय चला गावातलं शेतात जाऊन आपण. हा काय ऊस केलाय ना वाटतं? काय ऊस लावले आपलं ऊस की. चला हे चांगला आलाय राव पाटील ऊस तुमचा. हा मग मस्त आहे. पाणी पाणी पावसानं चांगलंच मनावर घेतलंय राव. काय पाऊस पडायला पाहिजे, पाणी पाहिजे. आता पाणी उसाला पाहिजे तुमच्या म्हणताय पाऊस पाहिजे. आमचं आंबा गेलं पडून. हा ना लगत वाटतोय का थोडा? बिबटी आहे काय का काय माहित बिबट्या आहे का सकाळी? आणि काय आणतोय पण शेट काय माहित, बघा नाही तर खोलला असायचा काय. आता काय बिबटी आहे, वारका बिबटी आहे का मोठा बिबटी आहे तीच बघायला लागेल पहिला. काय माहित, ससा बी असू शकतो. हा ना काय नाही पाटील इथूनच ते मधून रस्ता आहे ना माझ्या घराकडून यायला. चष्मा नीट का शॉर्टकट हा ना. नाही दिसायचं. काय करत होता पण तू? काय नाही ते उसाच्या पलीकडे घर आहे ना मा, तिथून जवळ पडतं आपल्याकडं तुमच्याकडेच यायला, त्यामुळे मी तुमच्याकडेच निघालेलो. कोण आणलं नाही ना काय लपडत नाही ना काय उसा तू बरं बघा पाटील ऊसात बानगडी लय व्हायला लागल्यात. काय खरं ते अख्खा ऊस झोपावलाय माग आलं का कुणी झोपावलाय ते म्हणते बिबटे आलाय. आता बिबटे बारीक आलाय का मोठा आलाय कसला बिबटे आला तेच कळा ना मला. बानगडी लय व्हायला लागल्यात. बघा आता तेच काय कळा ना. पाटील मी काय त्यातला आहे राव. हा मला महाराज म्हणते. अयो अयो काय आहे उसात मग 100%. अहो पाटील काय नाही हो. हा काय नाही. मग आतून कसं काय तू बाहेर आलाय मला काय कळा ना. अहो ते म्हैस सुटलेली. आता म्हैस सुटन काय रोड गावा ना तो मला तर काय कळा ना. हे पूल हे घर पडते बरं अहो, काय या की इकडं. चला तुम्ही बी चला. चल चल जाऊ. जावा. अरे कोणी दोन पाय बाहेर गेला. अरे कोणी येता अरे कुठं आलं कोणी बरं बघा 2 पायाचं. बाबू काय रे करत होता? बसलेलं ते आपलं असं. पाटील वावराव लक्ष नाही काय तुमचं राव? अहो पाटील मी आहे की लक्ष ठेवायला. मी सांगतो. काय खेळला का येला का आतून आलाय चांगला बाहेर मला कळा नाही तो काय चालू होता आतमध्ये. होय पाटील हा तुमचं वावराव लक्ष नाही काय? अरे तेच मला काय कळा ना. विश्वासराव पहिल्यांदा, नंतर बाई या. काय चाललंय तुमचं नक्की? अरे बाबू तू काय करते अरे इथं? आलतो आपलं फिराय काय करणार सकाळच्या
मोहनने पाठवलेलं इकडे चांगला आलो इकडे आलो इकडे सकाळ कुठे झालं त्यांना जागा मग सकाळी बरं घुस गावते फिरायला काय करा ना पाटील ध्यान दिलं पाहिजे उसाव तुम्ही आता उसाव द्या दिलं पाहिजे मला सगळं एक एक बाहेर मला काय कळा ना उसाव आपलं बघितलं पाहिजे ध्यान दिलं पाहिजे काय नाही काय नाही नेमकी चला आपण बघून येऊ बघा 4 पायाचं का 2 पायाचं आहे नक्की 4 पायचं 2 पायचं आम्ही पण आलो लगेच बघून या मी जाऊ का मग? हा जाऊ का चला काय आता बघ थांब. नीट नाही, लय पाटील सुखी नाही घेऊन देत आता कुणाच्या पायाखाली बॉम्ब फुटतोय काय माहित आता बाथरूमला आलोय शौचालयामध्ये आपल्या बाथरूमला एसी रूम आहे आपण साध्या ठिकाणी हागत नाही तुझी शपथ मी काय केलं शौचालय ते तुला नंतर फोन करतो ना करतो पाटील मोहन कटक्याला आणता का आता बघा मला पुढं आणले ना बघा तुमचा तो ऊस असा एवढा असाच लांब होणार आणि मी तर सांगितलं एसी मध्ये हाकतोय आईला मला पण तोच वाटतंय बघा बरं तेवढं आईला यंदा काय माझ ऊस गावते काय सगळ्यांना फिरून फिरून माझ्या ऊसात येत सगळी आता काय पंचकृषीत तुम्ही तर म्हणला आपला ऊस 1 नंबर अहो 1 नंबर कुठं बरं असला आईला आता मला तर वाटायला लागला काय काय? 1 नंबर लय आवड झालं त्याला बघितलंच पाहिजे आपण पाय भरला वाटतं आईला म्हशी शाना पाय भरला वाटतं ती विषयी म्हैस नाही का आता इथं आतमध्ये आलती अहो पाटील वास सुटलाय आईला मला तीच काय करायला काय झालं आईच्या गावात वास पाय भरला वाटतं आईले यांनी काय लपुडी आपल्या माग कुठानं पुढे गेला काय मला पुढे जाईल इथं पाय भरायला लागलं मला टेन्शन नाही पुढे जायला यायला लागलं घ्या पाय पुढे घ्या म्हणजे मला पुढे येते या तुम्ही A few moments later. या बघू काय चाललंय मोहनचं आईला काय करणार काय करतो मोहन हे उठ इथला आईच्या गावात गेला पाहिजे हे यार उठकी हा पाटील तुम्ही अर्थान आई ग आईला काय करणार बाबा आईच्या गावात धर सोड आयो जाऊ द्या जाणार गाव सोडून देऊ गावांचं कुठं जाणार जाऊ देऊ लावलं त्याला दाखवायच का आता तुमचं तुला माझं वावर गावतं काय तू गावशील का नाही गावात कुठं पाटील दरवेळेस काय नक्की आहे तुमच्या जिथं काय अडचण आहे आईला त्याला जगदा चांगला बसली नाही बार पण बसली का चांगले अजून 2-4 टाकाय पाहिजे तुम्ही मा पाय भरला काय सगळं वाटवलं सगळं काय. आता हिरवी धुवून काय आता मला तर काही लागलं नाही आणि गावात आहे ना पाटील आहे ना लय मोठा इशे करीन आता पाटलाची अशी बागावतो ना नाही पाटलाला पोलीस चौकीमध्ये पर्यंत नेला ना नावाचा मोहन कटके नाही
सरकार तिकडे दिलेलं बाथरूम बांधून आणि गायबाने बॉडीची बसतात तिकडे येऊन वावरत नाही घाण करी दुसऱ्या लोकांच्या वावरत नाही निवळ गायबानी ती पण निवळ आता घ्या लक्ष काहीतरी घाला आता काय लक्ष घाला यांना कळा नाव बाथरूम नको बसाय कुठं बसायला आपण ते म्हणून बारीक बारीक पोरांना बी लावतोय. ती बारकी पोर द्यावा का आपल्या बाथरूम होता होती मला काय म्हणायचं तुमचं आणि त्याचं काय नक्की काय कळा ना लोक बी का या कारणामुळे पडते आता आणि तू कोणा बाबू म्हणला बाथरूम सोडले सगळे आता बाथरूम गावातनी बाथरूम बांधलेत की माझ्या उसात गेले सगळं बाथरूम करून टाकले. बघा बघा तुम्ही लक्ष घालावायचं आता. आईला काय खरं नाही का चला मग काय आता बंदोबस्त काहीतरी मोहनचा करावा काय करावं आता तिच्या आईला पाटला जोर मग काय सोन्याचा वर आहे काय तवा तिच्या माईला सांगा हगलो म्हणून काय झालं एवढं मारायच्या जोरात काय गरज आहे का मला यायला अख्खं गाव हागून जातं तवा का नाही पाटील बोलत काय आणि मी हागलो म्हणून पाटला त्रास झाला का आता डॉक्टर साहेबांना बघा काय सांगतो मला लागलं नाही तर डॉक्टर साहेबांना मी सांगणार की मला काय करा पट्ट्या मारा त्याच्यावर नाही पोलीस कंप्लेंट केली ना नावचा म्हणून कट केला डॉक्टर साहेब एक काम करा मी पाटलाच्या वर थांबून आलोय काय आणि पाटलाने मला इथे काठी टाकले आता काय करायचं तुम्ही फक्त याला पट्टी बांधा मला पाटला पोलीस कंप्लेंट करायची. अरे इथं मोहन माणसं आजारी पडतात तू उघडा हाकते होय तुला लाज वाटत नाही का? आता गावला तिथे पाटलाच्या वर थाग आहे तेव्हा नाही का तुम्हाला शौचालयाचं कळत हा मी दिसलो का तुम्हाला पाटला पोलीस कंप्लेंट करतो आणि काय करतो डुप्लिकेट आहे ना पट्टी टाकून द्या पाटला जाऊन आता पोलीस कंप्लेंट करतो द्या मला संडास बांधून ते नाही करायचं कळायचं अजित कुणाला मोहन शेठ असं तुम्ही उघड्या बसू नका तुम्ही संडास बांधले त्यात जात जा उघड्या बसून रोगराई पसरती पोरं सोरं आजारी पडत्यात ते जाऊन द्या आता मला काय करा तुम्ही पट्टी बांधा त्या पाटलाची जिरावणार मी काय भले काय पण आता ए उठ चेक तरी करू दे की नाही ना मला पहिलं पट्टी मला सासवडा जायचे पोलीस कंप्लेंट करायची शर्ट काढा म्हणजे पट्टी करता येईल मला दुखत आहे का दुखत नाही त्या पाटला धडा शिकवायचे आपल्याला दुखत बिकत आपलं काय नाही त्या पाटलाचा माझच मोडणार अहो माग मला पुढे पुढे आणलेला करावं जाऊ नको ना अहो हाकतय म्हणून एवढं काय त्रास देत असेल का हा मी हागलो म्हणून मला टाकी टाकली काय जाऊ नको आता घरी मजा येईल पाटलाचा नाही माल मोडला ना नापचा मोहन कटके आता खरी मजा येईल आता पहिलं आहे ना उद्या सरपंचाकडे जातो नाही ना त्या आडावला युडिओच्या कोल्याला नावचा मोहन कटके नाही पाटील होतो का जयभर पाटील आम्हाला लागला का तू शिकवाय तुला गोडा बोला की पाऊस पडायला लागले तळ्याचं पाणी वाच खराब व्हायला लागले रो हा ना पाणी वाढल्याशिवाय काय चांगलं होणार नाही लोकांनी वाईच लक्ष घातलं पाहिजे तुम्ही आता सगळ्यांनी वाईच तळ्याचं इकडून पडलंय वाईच हा ना तिथं बघितलंच पाहिजे आता तिथं भिंत झालं काम हा तिकडून विश्वास आलाय थांबा बघू नका तिकडे जास्त का ती पळून जाईल थांबा कालचं विचारू थांबा त्याला येऊ दे इथं काल काय उसातला गोंधळ करू द्या ना काय झालं विचारू आपण त्याला काय रे काय नाही राव पाटील कुठे करतोय हा कुठे करतोय आलेलं मंदिर मग काय चाललंय तुमचं बाकी काय तुमच्याकडे ते उसात जोरात बांधगड चालू आहे अहो पाटील मी तुमच्याच ना ऊसाची राखण करतोय तुम्हीच राव मला असं बोलताय हा आता परत नाही मी राखण बिकन तसलं काय करणार मी आता बघणार राखण करतोय
कसले राखण करतोय अख्खा मला पाय ठेवलाय भरून ते मला ते जेवण नाही गेलं काय नाही गेलं नको नको झाले मला दिसतं ते मोहन मी बाबा काय तुला सांगायचे आता तुझ्या अख्खा उसाचे गाणं करून राखण करतोय जाऊ माया बरं विषय तू चांगले राखण करत असशील आहे का नाही पाटील आई तू झोपवलाय सगळ्यांकडे राखण चांगली एकच नंबर मस्त राखण करतो हो या विश्वासावरती कधीतरी विश्वास ठेवा राव हा मारायचं राव हा तुम्ही काय बी मला बोलताय मी नाही परत राखण का हा ना हा नाही करायचं लय तुमचं झालं आता राहू द्या हा. हो चावी द्या ना आलो इथून गावातून फिरत किती वेळ लागेल 2 मिनिटात आलो लगेच तुम्हाला चहा बी घेऊन येतो मी काय राहू दे काय आपलंच पोरग आहे जरा या जाऊन येऊ का मी या, चला. अय, येतो. तिकडे काय? कुठे निघाला आलो की चावी दे इकडे निघाले आलो चावी की. घेऊन अरे इकडे दे त्यांनी दिली आम्हाला इकडे दे चावी त्यांनी दिली राहू दे की आपलंच पोरग आहे राव अरे इकडे दे चावी घेतोय राहू द्या. उसाचं केलं वाटून गाडी का वाटून आता पळ तुम्हाला सुट्टीच दिली आता चांगली कशी राखण करते मला पण माहिती की गाडी आला मागायला ऐ, मला मारलं मला मारलं आता त्याला आहे ना एवढी जड बरी ना पाटलाला आहे ना पोलीस चौकीला खेचणार म्हणजे खेचणारच बरं काय पण होता मायाशी पांगा अरे मोहन गटके सोनी जसं पाणी पाडले ना तसं मोहन गटके पाणी पाडणार अख्ख्या गावाला हो पाटील आता पाऊस पडायला लागलाय आपला आता लोकांनी उघड्यावर शौचालयाला नाही बसलं पाहिजे आता काय बाथरूम तिथे झालंय सरकार कोण चाललंय सगळं नियोजन आता सगळ्यांना दिलेत की बाथरूम आता अख्ख्या गावात तर बाथरूम आहेतच की ही गावातली असलीच गाई बनी बसतात तिकडे तिकडे जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे ना समजून तिथं आता काहीतरी केलं पाहिजे काय रोगराई पसरल बरोबर आहे तिथं आहेच ना पाटलाने काटे आणले मला टाका पाडलेत नाही आता वावराचे हत्त म्हणून कोण एवढं मारतं का अहो मोनशीर तुम्हाला आणलं राव हा तुम्ही ऐकून घेता राव हा काय राव असं कुठं असतोय हा त्यांना आता मी सोडित नाही मी डायरेक्ट पोलीस चौकी जाणार आहे पाटलाला दाखवतोच मोहन कटके काय म्हणून पट्टीने काय होतंय आपण काय करू अजून 2 पट्ट्या लावू आणि सरपंचाकडे जाऊ सरपंच बरोबर ते जण बागवतील काय हा आणि ते पाटील माजल्यावानी आजकाल करायला लागले हा मला ना गाडीची चावी नाही दिली मी चांगलं लक्ष ठेवणार तसं आता उसाचा पालटा करून टाक आता मी पण काय करणार माहितीये का त्याच्या वावरात असं शेणखत तयार करतो ना याला पाटलाला पण पाहिलं एवढं पीक कसं काय जोरात येते माझ्या डोक्यात त्याचे काय मी तुम्हाला पट्टे लावतो चांगली हा आणि मी बाथरूमचा टाइम बदलणार आहे आता मी दिवसाचा जाणार नाही आता मी पाटलाच्या वावरात कधी जाणार संध्याकाळचा मस्त की टॉर्च बेस एक मस्त की डबड बिबड रातचा तर काय पाटील येऊ शकत नाही हा मी बी राखण्याला नाही हा आपण दोघं तिचा आयडिया करू ऐक आपल्याला आता वाढीव करायची काय आपल्या काय करायचं तुम्हाला पट्ट्या पिट्ट्या ऐक तुम्हाला पट्ट्या पिट्ट्या भान आपण सरपंचाकडे जाऊ आणि सरपंचाला सांगू सगळं लय मारलं म्हणायचं मला काय असं तसं सांगू हागण्यापासून एवढं कोण कोणाला मारतं का मला मारणार विश्वास तुम्हाला लय जवळच्या जोडीत मला सपोर्ट कल्ला करावं आणि आहे की हा? सरपंचाला ना लय वाढून सांगायचं. हा त्या पाटलाची मला वाट इथं लावायची आणलं, तिथं आणलं, हा. आणि ते बाबे पण म्हणतात ते खरे बरं का झॅडभर पाहते पण त्याचं नकरत लय हा हा अरे कवर आपण सण करायचं आपलं दोघांचं इथं आधी मध्ये मारा नव्हतं यांच्यामुळे माहितीये का काय तुला करता ते पाटील लय माजल्यासारखं करतय हा त्याचं माझं जीवर होता माझं जीवर त्याचा बस बस गाडी तुम्हाला पट्ट्या लावतो हा? हा. कुठं कुठं लावतो? पुढं लावू चल बस. पट्टी तेवढी इथं तेवढी मला आहे ना त्या पाटलाची बाग व्हायची काय मला बाकीचं काय माहिती नाही आहे की मी विश्वास तू माझ्यावर आहे ना आहे ना? तुमच्या डोक्याला लावतो असं. चल आतमध्ये माझं आतमध्ये करा. चल. या ये. हा फक्त मला बाग व्हायची मला काय बाकीचं माहिती नाही आहे की मी यायचं इथं बसतो तुम्ही मी तुम्हाला पट्टी गुंडाळतो ते सरपंचाला रेल मध्ये वाटलं पाहिजे ना या की इथं अगोदर राव नाही तर गोंधळ होईल या चला तुम्हाला मी पट्टी गुंडाळतो बसा बसा की इथं कुठं गुंडळू खाली का वरती तू काय विश्वास का डोक्यावर पडलाय का रे चेस्ट अरे डोक्याला लावायची बा डोक्याला त्याला लावायची विश्वास राव मी हाताला म्हंटल अरे म्हणल्या
याला मी हागलो म्हणून मला एवढं एवढं सॉंग करायला लागतं याला करावं. तोंड पण ठेवा नाही तर मी ना लावणार नाही. ग बसा तिथे गेला होता असं बागवायची ना त्यांची सुट्टी द्यायची नाही. हा असं गुंड होतो चांगली नीट बांधकी अशी हळदी कुंकू लावून द्यायचं. अरे हळू बांधकी स्वसला कर राव. मी पण माणूसच आहे. बघितलं काय तुमच्यासाठी मी सगळी सोय केली आहे. गळ्याला कुठे बांधतो ही सुवास हाताला बांधकी. अहो ते हात गळ्यात असतो ना. काय चालू आहे तुझं? तुमच्यासाठी बाकी काय चालू लागलं तर काय नाही मी पट्ट्या बांधून जाम झाले असं झालं. आणि न्यायला मिळलं पाहिजे ना तुमच्याकडे. गावाची इज्जत काय गावी मी आधी सांगून ठेवतोय. या देवळात या माहिती तर मला बाथरूमला वांद झाले माहितीये का. कसं काय हात घालत ते कळा ना. काय करू मी. जेवाय पण आहे ना मला. जाऊ की आपण थांबा आलो ठेवतो. तुला सांगता येत नाही करावं. हो आपण तिथे गेलो कशाला नाटक करते मला माहिती की माझ्या पुढे कशाला नाटक करताय. चला सांगित असत खर्च करणार इकडे बघा. खर्च करत असला तर मी तिथे नीट बोलणार. 100% नका करू मग. तुमची वाट लावली. चाकू घेऊ का? चाकू नको. मग वादविवाद होईल. चाकूमुळे वादविवाद. चाकू नका घेऊ. अक्का वादविवाद होईल बरं का. त्या पाटलाची ना वाटत लावून टाकायची काय. आता आहे ना त्या पाटलाच्या वर धागून आले. काही वाकडे करू शकत नाही. हाता मारला मी लय नाटक करणार तिथं परवडणार. अहो रडा की आता गप्प बसा ना. चला ना चला. आईला त्यांची काय मध्ये बघ बघ या काय तुमच्या मागा लय दाब दिलाय बघा त्या बोलने. चांगलं लपड लावते मागा बघा की लगा कुठे जाऊ लावा पण नाही कट्टे कुठे बसला. थांबा बोल त्याला फोन करून लगेच. करा तू फोन कर. नंबर आहे लाव पण त्याला. लावला फोन लावायसाठी झाले कुठं ती काय आली नाही ना लय अन्याय झालाय सरपंच. तुम्हीच्या माझ्यासाठी कोण नाही सरपंच. गावचे पाटील असं मला मारतात. सर्वसामान्याला काही इज्जत आहे की नाही. हो शेट हाताला लय लागले तुमच्या. मला माहिती तुम्ही पाटलाची जागा येऊन बोलणार. मला माहिती आहे. अरे पण झालं काय धापटी मार बाबा जमतो. तू आईला माझी कुणाला परवाच नाही पडली पण खरंच नाही पडली परवा. बरं तू शांत घे. पाटला बोलू तर फोन लावलाय पाटलाला. सरपंच सरपंच काय म्हणतात बघा आता. सरपंच बोला की. तुम्हाला गाव कटवाली नाही काय तुम्ही मारामारी केली डायरेक्ट. काय करू नाही. बरोबर आलो इपो शेटन मी. बरोबर आलो. हा लय मोठा कुठं ना झाला खायला आता. आयला हे गावाला काय पाटलं काय गाव कटवाल दिलंय काय कान लय मारलंय हो बिचारा. लय मारलंय कसं हात पाय मोडलं परत डोक्याला पण चांगला हातात तोडला डायरेक्ट. बघा की एवढं कुठं मारतात. हा मग
तू काय करत होता? तू काय करत होता? मी नव्हतो तवा तवा त्यांना ना लय हाणले मारणार मला बी बोलत होतं ते पाटील लय. कशामुळं? हा तिथं वावरात ओसायची राखण करत होतो म्हणून. हा का? हा टपल्या गडीला कोणी मारला पण एवढं पाडतो त्याला बघा हात पार मोडलाय तुम्ही राहून आले याला मोडला सरपंच तुम्हाला माहिती ना की काय झालं विषय ठेवले गाण करून ठेवली आणि काय विचारता सरपंच राव पाटलाचा वर लागूवात पाय काय राव तुम्ही सरपंच तुम्ही राव हसताय काय राव पटतंय तुम्हाला राव आम्ही म्हणलं उसा गिफ्ट आहे मोठा गिफ्ट नाही बाहेर सगळे हे बघायचं काय तुम्हाला सांगायची. आणि पहिलाही काय हा बिबट्या निघला होता. नाही मी नव्हता एवढं मारतो मारलाच नाही आम्ही हो पाटील तुम्ही एवढं बोलताय हसताय राव महिनाभर ना अहो हसू नका राव महिनाभर आराम करायला लावलाय. चला मी चालू चौकीत बस आहे मी तुमच्या सोबत आहे राव मिटवायला आलो राव सरपंच तुमच्या पैसे नाव करते मिटू घ्या आपण 5 मिनिट. ओ पाटील एवढं मारतो तो गाड्या एवढं मारतो विश्वास ऐक की चौकीला तू घेऊन जाणार थांबवलंय का तू. हा निघालेला आता एवढं मारतो तो कुठं जाऊ एवढं मारलं जाऊ हात नका लावू डॉक्टरांनी सांगितले टाक पडले. अहो डॉक्टरांनी सांगितले डोक्याला ना टाक पडले 7-8 टाक मारा ते मारा आता हात लावा डोक्याला माझ्या मी पोलीस कंप्लेंट करायला जाणार आहे भले काय पण आता गावाची इज्जत गेली तरी चालेल मला काय घेत नाही. राहू द्या हो ते लागलेल्याचा खर्च द्या ना खर्च पाहिजे का? हा मी लय केला हागणदार मुक्त गाव आहे आणि 1000 रुपये दंड भरायला लागणार तुम्हाला. मी नव्हतं हेल्थ 1000 रुपये दंड मग आता पाटला दिवसात हागायला तिच्या आईला फक्त हागलं म्हणून 1000 रुपये दंड. 1000 रुपये दंड आहे बाबा हागणदारी मुक्त गाव आहे आपलं. आता ते पाटलाच्या उसात गेला बॅग हागायला पाटलाने निर्णय घेतलाय पाटलाचा सटकावलं मग माझा खर्च लागलेला पण आम्ही खर्च देतो पण आहे ना पण आम्हाला आतलं बघू द्या ना की लागलंय किती नाही तर जर मोडला नसेल तर आम्ही 100% मोडणार याला. पाटील काय म्हणून बरोबर आहे ह्याला मोडायचं त्याला तर सरपंच आम्ही काय मारलेला नाही याला मारलेला नाही. हा. आता हाय तर मला मी डॉक्टर ह्याच्या पट्ट्या बोला तुम्ही पट्ट्या बोला. हो नको इन्फेक्शन होईल. अरे भाऊ ते काय झालं तुम्ही आपण डॉक्टरांनी सांगितले आहे खोलू नका. मारलंच नाही तू अहो खरं लागले काही काम करू आपण हे पट्टा करू काय नको काय झालं का मी नको पाटील गाव सरपंच हो नको खोलाय सरपंच साहेबांनी सांगितले खोलायला अरे बोला तुम्ही पट्टा बोल थांबा नको खोला पट्टे जे मला काम आहे मी जाऊ का? नको काय थांब तू थांब नको मी थांब ना. नको पुढे बोलतो नको तू आता पळू नको तू. सरपंच बघा काय खोटा बोलता तुम्ही पुढे पट्टी काढ बघू दे. टाका पहिले बाजूला टाक बरोबर हात मोडला अरे हलू नको थांब हात मोडलाय तुझा हात तुम्ही दुकान हळू कसं पाहिलं नाही थांब नको लाजू बाळा तू ये पुढे असं जागन तुला दुखत असं लय मारलं पाटलानी दुखत असं कुठे रक्त विकत काय काय बाबा तुला मारलं मला पाटलानी हात मोडला अजून काय काय केलं कुठे सरपंच आता दंडाचं बघा पहिले दंडाचं तुमचं काय दंड द्या दंड 1000 रुपये टाक्या पडलं होतं ना कुठे टाकलं नाही काय हात मोडलाय. नाही बाटली घेऊन त्या पाटलाला 2 दिवस जेवण नाही गेलं ते पाटला माझं नवीन कुठं टाकून दिलाय मी तिकडे काय सांगायचे माझ्यापाशी जाऊन रडत होता रडत आपल्याला खरंच वाटलं अरे काय काय कांड करतो बाबा तू तुला काय काय तुम्ही दंड घ्या तू याकून 1000 रुपये दंड आहे ग्रामपंचायतचं काय उद्या तू ग्रामपंचायत आणून दे जमन देतो आणून आणि असं साड्या नाही सांगायचं कुणाचं पण एवढं मारण तेवढं मारण टाकं पडलं कुठं टाक एक टाका नाही तर निघाला पोलीस कंप्लीट द्यायला डायरेक्ट आता सांगा उघड्यावर परत बसू सरपंच ते बारके पोरांना म्हणते झपाटला जेवसा होय
त्यामुळे ते पाठीतून हातपाय मोडणार एका दिवशी खा ना तुम्हाला. सरपंच आता तुमच्या समोर आणलाय आणि आलाय आता त्याला सांगा उघड्यावर बसू नको म्हणून कुठंच. नाही तूच नाही कोणीच बसू नका उघड्यावर काय. हा चालतंय. आणि ते बारक्या बारक्या पोरांना बी सांगतोय होय. पाटलाच्या उसात जाऊन असं पण काढणं करू बाबा नाही पाठीत तू हातपाय तोडून काय करणार आहे खरं खरंच काय मिटलं का असं परत उघड्या बसायचं नाही हा. परत ते माझ्या उसात येऊ नको. सरकारने बाथरूम बांधून ते बाथरूम मध्ये जावा. पाटलाचं पाय करे मला हाताय चालू काय राव त्याला अर्थ येईल. सरकार एवढं काम काढून सगळं बाथरूम गावाने बांधून आणि अशी काही पण बसतात पुढं पण उघड्या बसून नको असं काय तुला सांगतोय मी. आणि दुसरं कोणाला पाठवू नको बाबा. चा मिटलं चला चल चल आता नको रडू, चल. चल मी येतो मागो तुम्ही हो. चल. नाही त्या पाटलाच्या वर भागून काय काय कुठं काय तर? हागणदारी मुक्त गाव झालं पाहिजे आपलं. हा मग आता मी हागा गेलो परत हागा जाणार नाही अजिबात. कोणी कोणाच्या उसात कोणी कोणाच्या गावतात आणि कोणी कोणाच्या बोळात अजिबात हागाय जाऊ नका. लगेच बसलाय. मित्रांनो मोहन सारखं कुठे तुम्ही इकडे तिकडे बसू नका. उसात कुणाच्या वावरात इकडे तिकडे रोगराई पसरू नका. लोक आजारी पडतात आणि शौचालयाचा सर्वांनी वापर करावा. धन्यवाद. आले. मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटा आहे ना तर आवाज वाजे दिसू नका.